उत्तम माणसाला चांगलं चांगलं हे करायचं आहे काय, फुलाची शाई आतरायची चांगली, आणि वाईट असलं का त्याला काटे टोचायचे खालून पायाला. असं करते का पृथ्वी? वाईट असलं तरी त्याला तेच आहे, आणि उत्तम असला तरी त्याला तेच आहे. त्याच्यात पृथ्वी कधी फरक करत नाही. उत्तम आते धरेजे, अधम आते आवेरिजे. अधम असला कसं भाऊ होय बाजूला, आणि चांगला असला का ये जवळ, आहे का नाही? असं नाही. आणखी एक दृष्टांत दिलाय. का रायाचे देह चाळू, का रंका भरवते गाळू, हे न म्हणेची कृपाळू, प्राणू पैगा प्राणू. तुमच्या शरीरात प्राणी, माझ्या शरीरात प्राणी. आपला राजा आहे, राजाच्याही, राजा म्हणजे राजा नाव नाही बरं का, माणूस नाही बरं का. राजा म्हणजे हा प्रजेचा, हा प्रमुख, मुख्य, चालवणारा, प्रजेचा राज्य चालवणारा राजा. मग राजाच्याही शरीरात प्राण आहेच का नाही? का नाही आहे? आहेच ना. मग त्याच्या शरीरात सुद्धा प्राण आहे. मग तो प्राण म्हणतो का नाही नाही आता राजाचाच सगळं काही चांगलं पाहायचं नाही का? राजाच्याच देहात राहायचं. आपण चांगला असेल तर त्याच्याच देहात राहायचं, ठीक आहे. आणि इतर जे काही रंक आहे, रंक म्हणजे काय? राजा मोठा, रंक म्हणजे हा भिकारी. भिकारी भीक मागत आहे, काय राहत आहे, काय त्याचा हौसन पहा, काय त्याचे कपडे, काय सगळा वास येतो, भिकारी. मग त्याच्या देहात नको राहिला असं म्हणतो का प्राण? प्राण दोन्हींच्याही शरीरामध्ये राहतो, सम राहतो. गायीची तृषा हारू, व्याघ्रा विष ऊनी मारू, ऐसे नेणेची गा करू, तोय द्यायचे. तोय म्हणजे पाणी. गाय पाणी प्यायला गेली नदीने, म्हणून हो प्या प्या पाणी, हो गाय प्यायला, किती पवित्र झालं मी. आणि वाघ काय करतोय? पशु पक्ष्यांना खातोय, माणसाला खातो. वाईट आहे वाघ. आणि तो जर पाणी प्यायला गेला तर ती नदी म्हणते का पाणी पिऊ नको म्हणून? हा म्हणते का? त्यालाही पाणी देते ती, दोघांनाही समान आहे ती. तसं तैसे अगव्यांची भूतमात्री, एकपणाये जया मैत्री, कृपेशी दाते आपणशी जो. त्याप्रमाणे प्राणीमात्रांच्या ठिकाणी ज्याची सारखी मैत्री असून जो कृपेला स्वतः आधारभूत होतो, सारखी मैत्री सगळ्यांच्या ठिकाणी, आणि कृपेला आधार होतो. आणि मी हे भाषा नेणे, आणि मी हे भाषा नेणे माझे काहीच न म्हणे, सुख दुःख जाणणे नाही दया. मी तू भाषा वापरायची नाही, माझं हे माझं ते माझं असं काहीच नाही म्हणे. नाही, माझे असे मनात सुद्धा त्याच्या उद्भवत नाही. आणि सुख आणि दुःख त्याच्या मनात सुद्धा येत नाही त्या भक्ताच्या. टीव्हीची क्षमे लागी पृथ्वीशी पावाडू, अंगी संतोषा उत्संगी दिदले घर. मग पृथ्वी जशी सगळ्यांना क्षमा करते, तुम्ही काही जरी केलं तरी सर्वांना ती क्षमा करते, त्याप्रमाणे क्षमेविषयी ज्याची पृथ्वीसारखी योग्यता आहे, तशी त्याची योग्यता त्या साधूची, त्या भक्ताची. संतोषाला ज्याने आपल्या मांडीवर राहण्याला जागा दिली, त्याच्यात सतत संतोष आहे. मांडीवर जागा दिली म्हणजे काय? त्याच्या मनामध्ये नाही का, संतुष्ट सदम योगी. तो योगी कसा आहे? संतुष्ट आहे, सतत योगी आहे, संतुष्ट आहे. तुम्ही काही करा पण तो संतुष्टच आहे. म्हणून या श्लोकावरती आपण आपल्या बुद्धीप्रमाणे थोडंसं चिंतन केलं
ते चिंतन आज या ठिकाणी भगवंताच्या चरणी आपण अर्पण करू. सव्वा 10 झालेले आहे. तुमचा हरिपाठ आता तुम्ही या. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. श्रावण महिन्यामध्ये दररोज 9 ते 10 ज्ञानेश्वरी भगवद्गीता सेवा प्रवचन चालू आहे. तरी या प्रवचनाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना नम्र विनंती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण हरी. आता विश्वात्मके देवी